नगर रचना अधिकारी सोमनाथ केकान यांच्यावरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने, आरपीआयचे सचिव बाळासाहेब मिरजे यांचा गंभीर आरोप। नवी मुंबई महानगरपालिकेचे नगर रचना विभागातील अधिकारी सोमनाथ केकान यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आरपीआयचे नवी मुंबई सचिव बाळासाहेब मिरजे यांनी केला आहे। सत्ताधारी पक्षासमोर झुकण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष केले जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे। बाळासाहेब मिरजे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीस होत असलेल्या विलंबावरही नाराजी व्यक्त केली। तसेच शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि आरोग्यविषयक प्रकल्प सुरू करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका त्यांनी केली। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाईचा फेरविचार करून पारदर्शक चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली। शहराच्या विकास कामांना गती देत प्रलंबित प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचेही मिरजे यांनी नमूद केले। काल जी महासभा झाली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, सध्याचे सत्ताधारी फक्त अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे। जर अधिकाऱ्यांनी आपलं काही ऐकलं नाही आणि आपल्या मर्जीतला एखादा विषय जर नाही केला तर त्या अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करणं आणि त्यांना निलंबन करणं एवढाच विषय आता सध्याच्या महासभेमध्ये चाललेला आहे। समाज उपयोगी जी कामं आहेत ती एकही कामं इथं घेतली जात नाही। काल केकान साहेबांना जे त्यांनी निलंबनाचा काल जो विषय घेतला होता तो पूर्णपणे चुकीचा आहे। म्हणजे त्यांनी असं म्हटलं, निलंबन नाही पण त्यांनी असं म्हटलं की त्यांना त्या पूर्वपदावरती पाठवायचं। याच्या आधी सुद्धा जे हेमंत ठाकूर साहेब होते, सहाय्यक नगररत्न संचालक, त्यांच्यावरती असंच केलं। म्हणजे तुमच्या मनामध्ये कोण आहे का, तुमच्यातला कोण माणूस इथून आणायचा आहे हे तरी तुम्ही क्लिअर कट सांगावं। आणि जेव्हा DP प्लॅन तयार करत असतात तेव्हा इथल्या सगळ्या लोकांना DP प्लॅनच्या काही पहिल्या ज्या कॉप्या असतात त्या दिल्या जातात, नंतर त्या मंत्रालयाकडे पाठवल्या जातात। ॲप्रूव्हल आल्याच्या नंतर तो DP प्लॅन ओके करतो। आणि जर तुम्ही म्हणता एखादं रिझर्वेशन हटवलं आहे किंवा एखादी गोष्ट त्याच्यातून काढलेली आहे, CC चुकीच्या दिलेल्या आहेत, मग आतापर्यंत काय तुम्ही झोपा काढल्या होत्या का? आता त्याच्यावर तुम्ही तक्रार का करत नाहीत? फक्त तुमचं ऐकत नाहीत म्हणून तुम्ही त्या केकान साहेबांवर कारवाई करतात। माझं स्पष्ट मत आहे, केकान साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत आणि ते नियम डावलून एकही काम करत नाहीत, नियमाला धरूनच सगळी कामं करतात। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।